नमस्कार, VK न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। किल्लारी येथील भाविक निघाले 30 किलोमीटर अंतर पार करत भंगेवाडी येथील दुर्गामाता वसंत सखाबापूच्या भेटीला। या यात्रेला 12 वर्षाची परंपरा असून संत सखाबापूची पालखी घेऊन किल्लारी येथील भाविक टाळ, मृदंग व भजन करत भंगेवाडी येथील देवस्थानी येतात। संत सखाबापूची पालखी ही किल्लारी, सिरसल, चिंचोली, लांबजना, किनीथोट मार्गे 30 किलोमीटरचा अंतर पार करत भंगेवाडी येथे येते। पालखी भंगेवाडी येथे आल्यानंतर महाराजाच्या हस्ते दुर्गामाता वसंत सखाबापू यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। वसंतनगर येथील ग्रामपंचायत सदस्य अरुण गायकवाड यांनीही संत सखाबापू यांच्या समाधीचे दर्शन घेतले। भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती। यावेळी भजनामध्ये गुंग असलेले भजनकरी व भाविक भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाले होते। जाणून घेऊया महाराजांच्या प्रतिक्रिया। नमस्कार, VK न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण आलो आहोत भंगेवाडी येथे। या ठिकाणी बऱ्याच वर्षापासून दुर्गा माता ही सखाबापूला प्रसन्न झाली होती। संत सखाबापू आहेत आणि त्यांची पालखी ही किल्लारी गावामधून या ठिकाणी येते। आपल्याबरोबर महाराज आहेत, त्यांना विचारूया आणि त्यांची प्रतिक्रिया काय आहे ते घेऊया। संत सखाबापू यांना दुर्गादेवी या ठिकाणी प्रसन्न झालेली आहे। त्यासाठी आम्ही कित्येक गेली 10-12 वर्ष या ठिकाणी आम्ही पायी यात्रा दिंडी करतोय। या ठिकाणी हजारो लोक येतात, अन्नदान करतात। हजारो लोक येऊन या ठिकाणी या देवीचं महात्म्य आणि दुर्गा देवीचं महात्म्य या ठिकाणी अनंत जाजवेलं आहे आणि सखाबापू साक्षात या ठिकाणी असून सर्वांचं या ठिकाणी अन्नदान करून सर्वांना आनंदी अनंत उत्साहात आम्ही दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी यात्रा संपन्न करत आहोत। ह्या ठिकाणी आम्ही जो 16 उत्सव करतो सखाबापूचा, तो इसवी सन 1718 आमचे सखाबापू फिरत या ठिकाणी गाई गुरं चारत असताना इथं जरा त्यांना दिसली। त्याच्यामुळे त्यांनी इथंच राहिले। इथं राहत असताना त्यांना ती दुर्गामाता प्रसन्न झाली आणि प्रसन्न झाल्यानंतर तिने पूर्ण ह्या आमचे समाजामध्ये त्याची काठी उभा केली ह्या ठिकाणी आणि काठी उभा करून या ठिकाणी धुनी उभा केली आणि इथूनच प्रसन्न होऊन त्याने गावोगावी फिरत किल्लारीला आले। परत असं आमच्या सखाबापूचं परत अवतार म्हणजे आम्ही रामराव महाराज हे त्यांचाच हे अवतार धारण त्यांना ते आई प्रसन्न झाली। परत हिने म्हणले की तिने आपण जाऊ, सखाबापू कुठंही त्याचं शोध जाऊ। तर आम्ही त्या ठिकाणी आलो। काही पहिलेचे बुजुर्ग म्हणके 60-70 वर्षाचे माणसं होते आमचे गोरबंजारा, त्यांनी येऊन सांगितलं बाबा ह्या ठिकाणी त्यांचे मकान होतं, या ठिकाणी राहत होते आणि ह्या ठिकाणी ते गाई गुरं राखत होते। इथं प्रसन्न झाली ती, इथं त्याची आदिमासिकतेचा झेंडा यानं खडी केलता। मग आम्ही हुडकत आलो। महाराजाने इथं म्हणले या ठिकाणी तुम्ही स्थापना करा आणि वर्षाप्रमाणे ह्या ठिकाणी यात्रा करत जावं म्हणल्यानंतर आम्ही वर्षाला त्या ठिकाणी किल्लारीहून पालखी घेऊन येतो महाराजा संघ आणि या भंगेवाडीला येऊन त्याची जत्रा सादर करतो। परत जाऊन आम्ही 10-11 दिवस आदिमाईचा नवस जो तंड्यामध्ये राहतो, जागोजागी बोललेलं नवस त्याचं आम्ही 8 ते 15 दिवस फिरतो आणि परत आपण अमावस्या दिवशी घटस्थापना करून घटामध्ये सखाबापूला आणि आदिमाई शक्तीला आम्ही बसवितो। असली आमची परंपरा आहे। यावेळी भाविकांसाठी महाप्रसादाची सोय करण्यात आली होती। सर्व भाविकाच्या साक्षीने यात्रा संपन्न झाली। अशाच न्यूज पाहण्यासाठी VK न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, लाईक करा